मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मित्राणि धनधान्यानि प्रजानां सम्मतानि जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। मित्र, धन, धान्य या सर्वांचा जगात सन्मान आहेच, परंतु जननी आणि जन्मभूमी हे मात्र स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत. अर्थात आपले पूर्वज ज्या गावी जन्मले ते आपलं कराडे खुर्द गाव रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील पाताळगंगेच्या तीरावर वसलेलं निसर्गरम्य सुंदर टुमकार गाव. तर आपण आज या ठिकाणी जे जमलेले आहोत ते ह्या मूर्तीचं शेंदूर लेपन ज्याला म्हणतात असा कार्यक्रमाकरता आज आपण इथे जमलो आहे. हे साधारणतः या ठिकाणी आज आपण काय करणार आहोत तर ही जी मूर्ती आहे ह्याच्यावरती कालांतराने वातावरणाच्या प्रभावामुळे आणि जो काही वेळोवेळी त्याच्यावरती शेंदूर चढवला जातो त्या अनुषंगाने ह्या मूर्तीवरती जे काही थर जमा होतात ते उतरवून ती मूर्ती परत नीट रूपात आणण्याचं काम जे असतं ते आज आपण इथे सुरू करतो आहे. आणि आज ते काम सुरुवात होऊन त्याची साधारणतः एक 8 ते 10 दिवस ते काम पूर्ण चालेल आणि त्यानंतर परत त्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी केली जाईल. त्या काळामध्ये जी काही देवळाची डागडुजी म्हणा किंवा जे काही आपल्याला त्याचं सुशोभीकरण करायचं आहे तेही काम त्या ठिकाणी त्या वेळेमध्ये केलं जाईल. आणि असं हे काम आज आपण करतो आहे. आज आपल्याकडून म्हणजे हे साधारणतः असं म्हटलं जातं की एका आपल्या आयुष्यामध्ये एकदा जरी हे करायला मिळालं तरी ती खूप मोठी गोष्ट असते, कारण हे काही सारखं करता येतं किंवा हे मिळतं अशातला भाग नाही. त्यामुळे आज देवाच्या दयेने आपल्याला ते भाग्य लाभलं आहे. याकरता आम्ही देवाचे अत्यंत म्हणजे आमच्यावरती उपकार आहेत की आपल्याला हे करायला मिळतं आहे आणि आपण हे कार्य करूया. तुम्ही आमच्याबरोबर आहात त्यामुळे आणि मारुतीराय पाठीशी आहे त्यामुळे आपलं कार्य छानच होईल याबद्दल वाद नाही. या गावाची ख्याती काय म्हणून सांगावी. ऐतिहासिक दिवाणजींचा वाडा, हेमाडपंथी शंकराचं मंदिर, ग्रामदेवता श्री गारमाता आणि रामदास स्वामींनी वसवलेलं पुरातन मारुती मंदिर. या पुरातन मारुती मंदिरात गेली 142 वर्ष श्री हनुमान जन्मोत्सव प्रथेप्रमाणे साजरा केला जातो. चैत्र शुद्ध एकादशीला उदक शांतीने या उत्सवाची सुरुवात होते आणि याच दिवशी मारुतीला शेंदूर लावला जातो. ही प्रथा गेली 142 वर्ष अविरत चालू आहे. प्रथेप्रमाणे गेली अनेक वर्ष या मूर्तीवर शेंदूर लावल्याने किमान इंचभर जाड असा थर तयार झाला होता, ज्यामुळे मूर्तीची सुबकता काही प्रमाणात बदलली होती. मूर्ती मूळ सुबक रूपात यावी यासाठी मूर्तीचे वज्रलेपन व शेंदूर पुनर्लेपन करावे असं ग्रामस्थांनी ठरवलं. मूर्तीच्या वज्रलेपन आणि शेंदूर पुनर्लेपनासाठी मारुतीची तत्व काढणं धार्मिक विधीनुसार अपेक्षित होतं. त्यासाठी श्रावण शुद्ध द्वादशी शके 1947 बुधवार दिनांक 6 ऑगस्ट 2025 या शुभ दिवसापासून सर्व धार्मिक विधींचा शुभारंभ केला. या शुभ कार्यासाठी अनुभवी व वज्रलेपनात पारंगत असलेली व्यक्ती श्रीयुत बंडूकाका पाटणकर यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली व ती त्यांनी लीलया पार पाडली. सगळ्यात पहिले आपण हा जीर्णोद्धार करतोय तर त्याला आधी काय काय करायला लागतं आणि काय काय त्याच्यासाठी आवश्यक आहे त्याची आधी सगळ्यात माहिती जाणतो. आणि सगळ्यात पहिले तर आपण हे अघोर कर्म करणार आहोत. अघोर कर्म म्हणजे ते अघोरी नाही आहे, पण देवता आपल्याला तिथनं उच्चाटन करायचं आहे, जे काढायचं आहे आणि दुरुस्त करायचे. तर त्याच्यासाठी जे कर्म केलं जातं त्यासाठी देवतेच्या आजूबाजूचा भाग सगळा खणायला लागतो, देवतेची मूर्ती काढायला लागते. तर तो जो भाग आहे तर त्याच्याकरता अघोर होम असं सांगितलेलं आहे. अघोर होम म्हणजे अघोर देवतेची त्या देवतेचा जप आहे आणि त्याच्यासाठी हवन हा एक भाग झाला. आणि दुसरा त्याचा जीर्णोद्धार करायचा आहे, त्याकरता ती मूर्ती आपण जी काढणार आहोत त्याकरता देवतेच्या मंत्रांनी हवन असा तो 2
वेगळी वेगळी हवनं मिळून एकत्रितपणे केला जातो, त्याला अघोरहोम असं म्हटलं जातं. तर ते कर्म आज आपण करणार आहोत. तर त्या अनुषंगाने आता ही सगळी मांडामांडी झालेली आहे. यजमान म्हणूनही बसलेले होते. आता तुमच्या इथे आपण काय काय सोपस्कार केले सगळे ते सांगतो. आणि सगळ्यात पहिले शरीरशुद्धी व्हावी म्हणून गायीपासून जे 5 प्रकार तयार होतात, दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय, हे एकत्रीकरण करून शरीरशुद्धी करता प्राशन केलं. प्राशन करून झाल्यानंतर सवाष्णीकडनं तुम्हाला हळद कुंकू आणि तुम्हाला गंध लावलं गेलं. नंतर कुठच्याही शुभकर्माला आपल्या कुलदेवतांनी, ग्रामदेवतांनी आशीर्वाद देण्याकरता उपस्थिती दर्शवावी, याकरता त्यांना आजच्या कार्याचं आमंत्रण म्हणून आपण एक विडा काढला, तो मारुती समोर ठेवला. आपल्या कुलदेवतांचं स्मरण केलं, ग्रामदेवतांचं स्मरण केलं, या गावातल्या ग्रामदेवतांचं स्मरण केलं आणि पुढच्या कर्माला सुरुवात झाली. मग ब्राह्मणांकडनं शांतीसूक्त पठणादी कर्म झालं. स्थलशुद्धी व्हावी याकरता शांतीसूक्त म्हटली गेली. शांतीसूक्त म्हणून झाल्यानंतर आजचा देशकाल उच्चार केला गेला. तर तिथीवार नक्षत्र काय आहे, सूर्य कुठच्या राशीत आहे, चंद्र कुठच्या राशीत आहे, गुरु कुठच्या राशीत आहे, त्याचा उल्लेख केला गेला. आणि त्याच्यानंतर संकल्प केला. संकल्पामध्ये आपण मी मगाशी जे कारण सांगितलं अघोरहोम करण्याचं, तोच उल्लेख आपण त्याच्यामध्ये केला. फक्त त्याच्यामध्ये मुख्य काय म्हटलं गेलं, अस्मिन ग्रामस्थित आणि या मंडळाच्या सगळ्या सभासदांचा प्रतिनिधी म्हणून काश्यप गोत्रामध्ये उत्पन्न झालेला नितीन नावाचा मी बसलेलो आहे असा संकल्प केला. आणि मग त्याच्या अनुषंगाने येणारा आपला जो जीर्ण देव झालेला आहे त्याचा जीर्णपणा जावा आणि त्याच्यामध्ये त्याचा उद्धारण व्हावं, याचा अर्थ आपण जीर्णोद्धाराच्या अंगभूत अघोरहोम करतो आहोत असा संकल्प केला. त्याला म्हणजे हा संकल्प की हे देवतेला आपण सांगितलं की हे आम्ही असं असं करतो आहोत. तर आजचा संकल्प करून झाल्यानंतर आजचं कर्म निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून इथे गणपतीचं पूजन केलं. गणपतीचं पूजन करून झाल्यानंतर या कर्मामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये पाण्याची कमतरता कधीही भासू नये याकरता पाण्याची देवता वरुण आणि वरुण पत्नी म्हणून आपण 2 कलशांचं पूजन केलं. हा दुसरा जो वरुण आहे हा लौकिक वरुण आहे. एका वरुणाची पूजा करायची नाही म्हणून तो दुसरा वरुण मांडायचा असतो आणि म्हणून ती वरुणपत्नी म्हणून मानली गेली. तर वरुणाची पूजा करून झाल्यानंतर कलश डोक्याला लावायला सांगितलं. देवादेवाकडे प्रार्थना केली. नाग, नद्या, पर्वत आणि विष्णुपद यांना जसं दीर्घायुष्य आहे तसं आपल्याला मिळू दे अशी आपण त्या कलशाकडे प्रार्थना केली. प्रार्थना करून झाल्यानंतर 2 ताम्हणांमधनं तुम्हाला पाणी सोडायला सांगितलं. 2 ताम्हणामध्ये पाणी सोडलं तेव्हा या कर्मामध्ये आणि पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला काय काय हवं आहे आणि काय काय नको आहे, शांती, पुष्टी, तुष्टी, वृद्धी यासारख्या ज्या शुभ गोष्टी आहेत ज्या हव्या आहेत त्याकरता एका ताम्हणामध्ये पाणी सोडलं. अरिष्ट काही असेल तर दूर व्हावं, आपल्यातनं काही पाप घडलेलं असेल तर क्षालन व्हावं याकरता दुसऱ्या ताम्हणामध्ये पाणी सोडलं. पाणी सोडून झाल्यानंतर काही पुण्यकारक मंत्र म्हणून तुमच्या मस्तकावरती अक्षत टाकून तुम्हाला आशीर्वाद दिला गेला. मग नंतर तुम्हाला मह्यम म्हणायला सांगितलं. आजचा दिवस या कर्मासाठी पुण्यकारक, स्वस्तिकारक, वृद्धिकारक, विजयकारक ठरो अशी तुम्ही आलेल्या गुरुजींना प्रार्थना केली. म्हणून गुरुजींनी तुमच्या मस्तकावर अक्षत टाकून तुम्हाला आशीर्वाद दिला की त्याप्रमाणे तुम्हाला आजचा दिवस ठरेल. मग या दोन्ही कलशातल्या पाण्याने तुमच्यावरती अभिषेक झाला. इथे पुण्य हा वाचन संपलं. पुण्य हा वाचन झाल्यानंतर पलीकडे जे केलेलं आहे तर ते मातृका पूजन आहे. आपल्या हातातनं ज्या काही कळत नकळत हिंसा होत असतात त्या हिंसांचं क्षालन व्हावं त्याकरता आणि आपण शुद्ध व्हावं त्यातनं याकरता मातृका पूजन केलं. त्याच्यामध्ये विनायकापासनं 27 देवता म्हणजे मातृका 27 आहे आणि विनायक 28 हवे अशा त्या देवतांचं आपण पूजन केलं. त्याच्यामध्ये आपली कुलदेवता पण आहे. त्यांचं आवाहन, त्यांचं पूजन करून झाल्यानंतर नांदी श्राद्ध. आता हे आपलं सार्वजनिक काम असल्यामुळे आपण नांदी श्राद्धामध्ये पण सार्वजनिक नांदी श्राद्ध म्हटलं. जर वैयक्तिक नांदी श्राद्ध असेल तर मग वडील आजोबा पणजोबा, आई आजी पणजी आणि आईचे वडील आजोबा पणजोबा एवढी पार्वणं येतात. पण त्याच्याऐवजी आपण सार्वजनिक नांदी श्राद्धामध्ये आत्ता आपल्या पिढ्यांमधले जे कोण गेलेले पितर आहेत याच 3 तऱ्यांमधले त्यांच्याकरता आपण पाणी सोडलं. म्हणजे त्याच्यामध्ये क्रम असा आहे, आधी पाय धुवायला म्हणून नुसतं पाणी सोडलं, मग पूजा म्हणून गंधाक्षत फूल सोडलं आणि मग 2 ब्राह्मण जेवतील एवढी दक्षिणा सोडायची असते त्याच्याऐवजी सुटे पैसे सोडून आपण नांदी श्राद्ध पूर्ण केलं. नांदी श्राद्ध झाल्यानंतर तू आत्ता मला पवित्र आणि नारळ दिला या कर्माचा अधिकारपत्र, याला आचार्य वर्ण असं म्हणतात. तर तो अधिकारपत्र तू तुझ्या गोत्राचा उच्चार केलास आणि माझ्या गोत्राचा उच्चार केला. म्हणजे मी काश्यप गोत्रामध्ये उत्पन्न झालेला आणि कपी गोत्रामध्ये उत्पन्न झालेल्या देवेन नावाच्या ब्राह्मणाला मी हे अघोरहोमाचं काम देत आहे. त्याच्यामधला तुम्ही आचार्य म्हणून तुमची मी नेमणूक करत आहे अशी तू प्रार्थना केलीस. तेव्हा प्रार्थना अशी आहे, आचार्यस्तु यथा स्वर्गे शक्रादीनां बृहस्पती तथा त्वं मम यज्ञेस्मिन् आचार्य भव सुव्रत. म्हणजे स्वर्गामध्ये इंद्रादी देवतांचा आचार्य जसा बृहस्पती आहे तसं तुम्ही या कर्मामध्ये आचार्याचं स्थान भूषवा. तेव्हा तुला मी प्रतिवचन दिलं, आलेल्या गुरुजींना बरोबर घेऊन माझ्या ज्ञानाप्रमाणे, कालमानाप्रमाणे आणि प्राप्त परिस्थितीप्रमाणे तुमचं कार्य व्यवस्थित उत्तमोत्तम कसं देता येईल असा मी प्रयत्न करेन असं मी तुम्हाला त्याच्यावरती प्रतिवचन दिलं. तर या देवतांचे उत्तर पूजन झालेलं आहे. आता इथे जे समोर मांडलेलं आहे ते एका बाजूला मांडलेलं आहे जे त्याच्यावरती अघोराची स्थापना झालेली आहे. आपल्याला अघोराचा पहिला होम करायचा. तर अघोराची स्थापना आणि पलीकडे जे मांडलेलं आहे त्याला ब्रह्मादी मंडल देवता म्हणतात. म्हणजे ब्रह्मांडाच्या आधारभूत देवता त्या आहेत आणि त्याच्या मधोमध आपल्याला स्थापना करायची कोणाची तर मारुतीची. म्हणजे मारुतीची सुपारीवरचं आवाहन होणार तिथे. तर त्या देवतेचं आवाहन होणार आणि त्याच्या प्रित्यर्थ पण हवन सांगितलेलं आहे ते हवन होणार. क्रम असा राहणार आहे, पहिला होईल होम अघोर होम. त्याच्यासाठी मोहरी आहे, मोहरीचं द्रव्य आहे.
तर मोहरीच्या द्रव्याने अघोर होम होणार. अघोर होम झाल्यानंतर देवाची षोडशोपचार पूजा होईल. देवाची षोडशोपचार पूजा आणि त्याची प्रार्थना आहे. प्रार्थना करून झाली तिथली की मग या देवतांची स्थापना तिथपर्यंत झालेली असणार. मग त्या देवतांचं हवन जे आहे तर देवतांचं हवन झाल्यानंतर आपल्याला जो तत्वविधी सांगितलेला आहे तर आता आपल्याला हीच मूर्ती परत बसवायची आहे. त्याच्यामुळे त्या देवतेमध्ये ज्या वेळेला बसवली गेलेली आहे त्यावेळेला जी चढवलेली तत्व असतील तर त्या तत्वांचं अंशस्वरूप आपल्याला या कलशामध्ये काढायचं आहे. आणि आज ती तत्व काढून या मूर्तीचं विसर्जन झालं की आजपासून आपल्याला हा मारुती आहे. म्हणजे रोजची पूजा जी करायची ती या मारुतीची करायची. आणि मग देवतेच्या म्हणजे हे करून झालं त्याचे म्हणजे मूर्तीची परत पुनर्बांधणी झाली किंवा स्वच्छ करून झाली की मग त्याच्यामध्ये हीच तत्व आपल्याला परत आतमध्ये प्रोक्षण करायचं. तर तत्व आतमध्ये प्रोक्षण करायचे असतात म्हणजे काय करायचं असतं तर आता तिथे आम्ही हा कलश ठेवणार. कलशाला एक दर्भ लावून ठेवणार. कारण प्रत्येक धार्मिक कृत्यामध्ये कनेक्टर म्हणून दर्भ मानलेला आहे. तर दर्भ देवाला आणि या कलशामध्ये असं तो आतलेला असणार आणि त्याच्यामध्ये पळी पाणी घालत राहायचं. म्हणजे आम्ही जी तत्व म्हणतोय त्याच्यामध्ये आपण असं म्हणणार की अमुक तत्व जलेन्यसामी म्हणजे जलेन्यसामी म्हणजे त्या तत्व मूर्तीतलं जे आहे ते याच्यामध्ये आम्ही त्याचा न्यास करतोय म्हणजे आणून ठेवतोय. आणि नंतर हेच उलटं म्हटलं जाणार अमुक तत्व मूर्तवन्यसामी पुन्हा ह्यातलं पाणी मूर्तीवरती सगळं घालायचं. हे आपलं प्रतिष्ठेच्या दिवशी होणार आहे. तर असा हा सगळा ओव्हरऑल कार्यक्रम आहे. आणि मग हे इथलं झालं की याची पूर्णावती झाल्यानंतर आजचा कार्यक्रम सगळा संपणार आणि मग हे आवडलं जाईल. आणि मग त्याप्रमाणे पुढचं करूया. तुमची जसजशी गरज लागेल तसं बोलवतो तुम्हाला. आता हा पहिला जो करतायत हा अघोर मंत्राचा जप करतायत आणि मग अग्निस्थापना करून त्याचं हवन झाल्यानंतर मग त्या क्रमाने सांगितलं त्याप्रमाणे पुढचे कार्यक्रम होतात. सध्या याच वेशात राहायचं आहे. जेव्हा गरज लागेल त्यावेळेला बोलतो. या कार्यक्रमाचं संक्षिप्त स्वरूप पुढीलप्रमाणे. बुधवार दिनांक 6 ऑगस्ट 2025 सकाळी 8 ते दुपारी 12:30 जीर्णोद्धार संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, अघोर होम, देवता तत्वज्ञास, देवता विसर्जन. गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 सकाळी 8 ते दुपारी 12 वज्रलेपनाचा विधी आरंभ. बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 सकाळी 7 ते दुपारी 1 शांती होम, प्रतिष्ठा प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, नवीन मूर्तीसाठी अग्नुत्तारण, जलाधिवास, ध्यानधिवास, देवता स्थापन, वास्तु होम, ग्रह होम, देवता पर्याय होम. गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 सकाळी 8 ते दुपारी 12:30 देवता पर्याय होम, तत्वन्यास, प्राणप्रतिष्ठा, बलिदान पूर्णाहुती, आशीर्वाद, पूजा, आरती. या पूर्ण शुभ कार्यास समस्त गावकऱ्यांनी नेहमीप्रमाणे सर्वतोपरी हातभार लावला. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मी दत्तात्रय दामोदर पाटणकर, मुक्काम पोस्ट चिखले, तालुका पनवेल. ज्या जुन्या खूप मंदिर असतात, जुनी मंदिरं, त्याच्यामध्ये मूर्ती ज्या असतात त्यांना कित्येक वर्षात, शेकडो वर्षात त्याच्यावरती जे शेंदूर लावून किंवा दुसरं काही लावून जे थर जमत जातो त्याला कवच म्हणतात. आणि ते कवच काढायचं काम मी जवळजवळ 82 सालापासून करतो, 1982 पासून. पहिलं काम मी चिंचवड देवस्थानचं, जे चिंतामणी महाराजांची समाधी होती, त्याचं जवळजवळ 8 ते 10 दिवस काम केलं. तिथपासून आस्ते आस्ते सुरुवात केली कामाची. आणि हे सगळं काम मी सेवा म्हणून करतो. याच्यात कुठलाही आर्थिक मोबदला, मानधन द्यायचा याचा खर्च मी काही घेत नाही, एक निव्वळ सेवा म्हणून करतो. आणि आजपर्यंत जवळजवळ 140 ते 25 मूर्तींची कामं झालेली आहेत. त्याच्यापैकी आत्ताच एक लॉकडाऊनमध्ये मी ओझरला पण होतो 2-3 दिवस राहायला. काही मूर्ती ज्या काढतात, छोट्या असतात, त्या जागा नसते काम करत, तर माझ्याकडे घरी आणून देतात. मी घरी आत्ताच एक 8 दिवसापूर्वी खोपळीजवळची एक मूर्ती दिलेली आहे मारुतीची त्यांना करून. एक तिथे मर्यायची होती, एक पेंट भागातली कामं झाली. अशा तऱ्हेनं माझं काम चालू असतं. आणि त्यांच्याकडून मात्र मी एक पत्र घेतो, कारण काय असतं, मानसशास्त्र फार वेगळं असतं. झालं चांगलं तर कुणी काही म्हणत नाही, वाईट झालं तर सगळे दोष द्यायला तयार असतात.
किंवा जे ट्रस्टी असतात त्यांच्याची सुद्धा जबाबदारी असते की मूर्तीचं काय कमी असं झालं तर म्हणून त्यांच्याकडे पत्र घेतो काम करायच्या आधी आणि काम झाल्यावर. वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमस्कार कराळेकर ग्रामस्थ हो, नमस्कार. वा 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 वा, किती हलकं आणि किती प्रसन्न वाटतंय म्हणून सांगू. ग्रामस्थांना धन्यवाद, तुम्हा सगळ्यांनाच. खरं सांगतो हां, अक्षरशः दमलो होतो मी ते शेंदराचं लेपन अंगावर घेऊन घेऊन. आणि आणखी खरं सांगू का, अहो अगदीच बेढप दिसत होतो. म्हणजे आताच्या भाषेत सांगायचं तर माझे ॲप्स आणि पॅक्स काही दिसतच नव्हते. असो, याआधी हा सगळा कार्यक्रम कधी झाला होता हे जसं तुम्हाला आठवत नाही आहे ना, तसंच मलाही आठवत नाही आहे खरं तर. पण तुम्ही सगळेजण जेव्हा या कार्यक्रमाचं ठरवत होतात ना, तेव्हापासूनच मला अगदी आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या की चला, इतक्या वर्षांचं माझ्या अंगावरचं हे कवच निघणार आता एकदाचं. अहो, या शेंद्राच्या लेपनामुळं मी सुद्धा माझं खरं रूप विसरूनच गेलो होतो अगदी. पण आता कसं अगदी फ्रेश वाटतंय हो. पहिल्यांदा जेव्हा मला समजलं ना की तुम्ही माझ्यासाठी हा सगळा घाट घातलाय, तेव्हा मलाही थोडी भीतीच वाटली. अहो, माझ्यावरचं लेपन काढताना मला कुठे काही इजा तर होणार नाही ना, लागणार तर नाही ना. नाही, कसं आहे अहो, शेवटी शरीर हे कसंही असलं तरी मनातली भावना महत्त्वाची, नाही का. पण त्या चिखल्याच्या पाटणकरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी जबाबदारीनं आणि मेहनतीनं मला कुठेही धक्का न लावता ते काम पूर्ण केलं. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं
प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं इव्हेंट झाला एक पण ते परंपरागत आहे. जवळजवळ म्हणजे आमच्या माहितीमध्ये 100 काहीतरी 40-42 वर्ष मागच्या वर्षी झालं उत्सवाचं नोन डॉक्युमेंटेशनमध्ये. त्याच्या आधी किती होतं आम्हाला माहीत नाही. ओके. आम्हाला जे नोन डॉक्युमेंटेशन आहे ते साधारण 140-42 वर्ष आपल्या उत्सवाला झाली असं आहे. ओके. आधीच आम्हाला माहितीच नाही आहे काय आहे ते. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या शंकरच्या देवळाचा उल्लेख बॉम्बे गॅझेटमध्ये आहे. ओके. हे शंकराचं देऊळ ते शंकराचं देऊळ. ओके. दोन्हीचा उल्लेख बॉम्बे गॅझेटमध्ये आहे. मग ते इंग्रजांच्या काळात आहे ते. मग त्याच्या आधी कधी बांधलंय माहीत नाही. बरोबर. म्हणजे त्याचं पण इथली हिस्ट्री अशी आहे. माणिकगड जो आहे ना बाजूला सुरतेची लूट करून जेव्हा शिवाजी महाराज आले तेव्हा त्यातला काही लुटीचा भाग जो होता तो माणिकगडवर ठेवलेला. आणि आपट्याच्या पलीकडे हापसाण सिद्धीचे सगळं हे सिद्धीजोहर नाही सॉरी मुरुडचा जंजिरा मुरुडचा सिद्धी. ओके. त्याचं सगळं राज्य होतं ना. त्याच्यामुळे त्या काळात जे बांधलं गेलं आहे ना शंकराची देवळं ती तू स्ट्रक्चर बघशील तर मुख्य कळस एक आणि चार बाजूला छोटे कळस आहेत ते. आणि खरं तर तुमच्या देवेन गुरुजींच्या बाबतीत काही ग्रामस्थांच्या डोक्यात जो विचार आला होता ना तोच माझ्याही आला होता की वयाने लहान असलेले हे गुरुजी इतकं सगळं काम पेलू शकतील की नाही, माझी पूजा अर्चा व्यवस्थित होईल की नाही, या बाबतीत माझ्याही मनात शंका होती. म्हणजे आताच्या वैद्यकीय भाषेत सांगायचं तर शस्त्रक्रियेपूर्वी भूल देणं आणि शस्त्रक्रियेनंतर तो ज्याची शस्त्रक्रिया झाली तो शुद्धीवर येणं, या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी नाही का. तसंच शेंदूर लेपनापूर्वी प्राण काढून घेणे आणि शेंदूर लेपन झाल्यानंतर पुन्हा प्राणप्रतिष्ठा करणे. पण या गुरुजींनी अगदी नियोजनबद्ध काम केलं. या देवेन मराठे गुरुजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचं कौतुक. मी अरविंद कृष्ण सहस्रबुद्धे कल्याणला राहतो, व्यवसायानिमित्त कल्याणला. पण आमचं इथे जवळजवळ 150 वर्षापूर्वीचं घर आहे. 89च्या पुरामध्ये इथे फार हाहाकार उडाला होता आणि आमचं घर त्यातल्या त्यात उंच म्हणून गावातले बरेचशी म्हातारी माणसंसुद्धा भालावर त्यावेळी बसवली होती. ही जुनी गोष्ट झाली. मी साधारण लहानपणापासून इथे येतो आहे, पण 60 सालापासून मी इथे सक्रिय कामात असतो, कुठच्या ना कुठच्या तरी कामात. विशेषतः नाटकाची आवड म्हणून आम्ही तिकडे जास्त असतो. बाकी पालखीत असतो. पालखी आम्हीच सजवतो दरवर्षी. आमचे भाऊ आणि सहस्रबुद्ध्यांकडे ते काम आहे. हा जो शेंदूर लेपनाचा कार्यक्रम झाला
हा माझ्या आठवणीतला तरी पहिला आहे. माझ्या हिशोबाने 80-90 वर्षापूर्वी कधी झाला असेल तर आम्हाला माहिती नाही. दरवर्षी हे 3-4 वर्ष असं चाललं आहे की शेंदूर लेपन आपण एकदा म्हणजे पहिलं हे काढून त्याच्यानंतर आपण नवीन हे वज्रलेपन करू. परंतु काहीतरी कारणाने ते होत नव्हतं म्हणजे याला खर्च भरपूर आहे हे मगाशी तुम्ही ऐकलंच असाल. तर खर्च असल्यामुळे काय करायचं, पण योग यंदा असा होता की नेमकं ते शेंदूर लेपन करणारे स्वतः म्हणाले मी 1 पैसा जाण्या येण्याचं भाडं पण घेणार नाही, त्यामुळे हा कार्यक्रम करायचाच असं ट्रस्टीनी आणि गावकऱ्यांनी आम्ही ठरवलं. त्याप्रमाणे हा कार्यक्रम झाला. यापूर्वी मी लहानपणापासून बघतो आहे, 60 सालापासून तर आहेच, पण लहानपणापासून पूर्वी तुम्ही मारुती कशी होती मूर्ती हे यंदा तुम्ही आत्ता बघितलं असेल आधीच. पण आता वज्रलेपन हे सगळं वज्र काढल्यानंतर ही मारुतीची खरी मूर्ती ही सुद्धा आम्ही आज पहिल्यांदा बघतो आहे. कारण दरवर्षी लेप लावून शेंदूर लावून ती अशी झाली होती की मारुतीचे डोळे नाक कान काही नाही, फक्त आम्ही उत्सवामध्ये त्याला मिशा आणि डोळे हे इथे मोडक बंधू होते त्यांच्यापैकी एक जण काम करत असत. आणखीन एक मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही सगळे भाग्यवान असे आहोत की जेव्हा 89चा पूर आला त्या पुरामध्ये पूर्वी दगडी अशा चौथऱ्या असत आणि त्याच्यात खांब आणि त्याच्यावर छप्पर असे, पण ते छप्पर पुरामध्ये सगळं उचलून घेऊन वाहून गेलं. मारुतीच्या डोक्यावर काही नाही, छप्पर काही नाही, असं सगळी अवस्था होती. आम्ही जेव्हा पूर आलेला कळला आणि दुसऱ्या दिवशी आलो तर आमच्या अक्षरशः आम्ही डोळ्यातनं पाणी आलं. त्यानंतर ताबडतोब 90-91ला आम्ही परत गावकऱ्यांनी सगळी ह्या देवळाची प्रतिष्ठापना केली. फक्त आश्चर्य म्हणजे मारुती फक्त थोडा असा डावीकडे कललेला होता, हे महत्त्वाचं आहे त्यातलं. बाकी सगळं वाहून गेलेलं असलं काही शिल्लक नव्हतं. फक्त ओट्याच्या वरचा मारुती डावीकडे थोडा कललेला होता. हे आमच्या सगळ्यांच्या लोकांचं भाग्य आहे. तो आम्ही नंतर जरा व्यवस्थित करून घेतला. पण शेंदूर लेपन मात्र माझ्या हिशोबात जवळजवळ 90-1 वर्षात तरी झालेलं नसणार. वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं
वामन मोडक, कराडे गावामध्येच माझा जन्म झालेला आहे आणि आता माझं वय 60 पूर्ण झालेलं आहे. 1989 साली 24 जुलैला आपल्या गावामध्ये महापूर आला होता आणि त्या महापुरामध्ये आपलं पूर्वीचं हनुमान मंदिर पूर्णपणे वाहून गेलं होतं आणि तिथे फक्त हनुमानाची मूर्ती आहे तशी शाबूत राहिलेली होती. आता त्यानंतर सगळ्यांची परिस्थिती त्यावेळेला गावामध्ये गरिबीची होती. बरीचशी गावामधली घरं वाहून गेलेली होती. बरीचशी कामं आम्ही सगळ्यांनी मिळून केली आणि प्रत्येकाची घरं बिरं साफ करून असं सगळं ते काम केलेलं होतं. मारुतीच्या देवळाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मारुतीचा त्यावेळेला जीर्णोद्धार आम्ही केला. पण त्यावेळेला कोणाकडे फार पैसा अडका वगैरे असं नसल्यामुळे परिस्थितीनुरूप जसं संकलन झालं त्या हिशोबाने आम्ही मारुती मंदिराची केलं, जीर्णोद्धार केला. तर मारुतीचा जीर्णोद्धार केला त्यावेळेला मारुती पूर्ण त्यावेळेला खाली काढला होता, परत बसवला होता. चौथऱ्याचं परत आम्ही सिमेंटीकरण वगैरे केलं आणि त्या मारुतीच्या खाली आम्ही त्यावेळेला एका प्लॅस्टिकच्या डब्बीमध्ये बरेच प्लॅस्टिकच्या पिशव्या गुंडाळून आतमध्ये एक लेख लिहून ठेवलेला होता की आम्ही काही गावातले ज्या लोकांनी हे कामं केली होती त्या लोकांची 7-8 लोकांची नावं लिहून तशी ठेवली होती की या लोकांनी याच्यामध्ये जीर्णोद्धार केलेला आहे आणि भरपूर जुनी नाणी त्या मारुतीच्या खाली आम्ही बांधकामामध्ये टाकलेली होती. आता जेव्हा आम्हाला आमच्या हयातीत पुन्हा हे सगळं करावं लागेल असं कल्पना त्यावेळेला नव्हतीच. पण जेव्हा आता परत मारुतीचं शेंदूर लेपनाचा कार्यक्रम करायचा ठरला त्यावेळेला जेव्हा मारुती पुन्हा आम्ही बाहेर काढला तर त्यावेळेला मारुतीच्या खाली आम्हाला ती त्यावेळची जुनी नाणी वगैरे सगळी सापडली आणि तो पेपरही सापडला. परंतु 2005 साली एक महापूर परत येऊन गेलेला होता आणि त्या पुरामध्ये मारुती पूर्णपणे बुडलेला होता. कदाचित ते पाणी आतमध्ये जाऊन ती चिठ्ठी जी आम्ही टाकलेली होती ती सगळी पूर्णपणे भिजलेली होती. त्यामुळे चिठ्ठी आम्हाला सापडली पण त्याच्यावरती काय लिहिलेलं होतं ते आम्हाला पूर्णपणे कधीच बघता आलं नाही, वाचायला ते मिळालं नाही. परंतु नाणी मात्र सगळी आम्हाला मिळालेली आहे. आता आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला आनंदाचा क्षण असा की ही जी गोष्ट आहे की आमच्या आयुष्यामध्ये ही दुसऱ्यांदा आता परत झालेली आहे. आता शेंदूर लेपनाच्या निमित्ताने आम्ही तो मारुती पुन्हा बाहेर काढला होता आणि आता पुन्हा व्यवस्थित सागर संगीत पूजा अर्चा करून मारुतीची स्थापना पुन्हा केली. रामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं सदाशिव वैद्य हे माझं नाव. 51 साली मी इथे आले लग्न म्हणून
त्यावर्षी साधा उत्सव होता आरती. रात्री पालखी निघायची. साधारण माझ्या लग्नाच्या आधी लोक म्हणतात 200 वर्षापूर्वीचं आहे हे असं. तेव्हा अगदी साधा उत्सव असायचा. म्हणजे बरोबरीच्या बायका आम्ही देवळामध्ये यायचो, उत्सव करायचो. रात्री पालखी निघायची गावात सगळ्या. आम्ही ओवाळायचो प्रत्येकजण प्रत्येक दाराशी प्रत्येक. आणि सगळ्या बरोबरीच्या बायका ज्या होतो त्या आम्ही गावात देवळात येऊन आम्ही काय भाज्या चिरायचो हे करायचो असं. आणि एक जेवणावळ त्यावेळेला होत होती. त्यावेळेला आमटी भात एवढाच फक्त असायचं जेवणावर. बाकी सगळं साधं अगदी असायचं त्याच्यामध्ये देवळामध्ये. आणि आम्ही सगळं म्हणजे तेव्हा असं आम्हाला खूप मजा वाटायची. तेव्हा इथे गाड्यांची सोय नव्हती, काही नव्हती. लोक होडीतनं यायची, होडीतनं जायची. पण तेव्हा लोक उत्सव फार लोकांना असायचा आणि लोक अगदी मजेने यायचे आणि आनंदाने उत्सव करत असत. आणि सगळे आम्ही आनंदात असं म्हणजे देवळामध्ये येऊन हे करत. धियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं। आणि तुम्ही सगळे माझे लाडके ग्रामस्थ, तुम्ही तुमच्या इतक्या धावपळीत सुद्धा माझ्यासाठी उत्सव सोडून इतके दिवस दिलेत, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. आता खरं तर गावात राहणारे ग्रामस्थ खूप कमीच झालेत, पण तरीही बाहेरगावी असणारे सुद्धा मुद्दामून इथं आले, त्या सगळ्यांचेच आभार बरं. आता तुम्ही म्हणाल की देवसुद्धा आभार मानायला लागले, पण खरं सांगू का, आताच्या काळात याचीच खरी गरज आहे. अहो, एकीकडे लोक जेव्हा देवळाकडे फिरकतही नाहीत, गाभाऱ्यात येऊन तर सोडाच, पण नुसतं अगदी लांबून बाहेरून सुद्धा साधा नमस्कार सुद्धा करत नाहीत, दर्शन तर दूरचंच. तिथं तुम्ही इतका मोठा सोहळा केलात माझा, खरंच भरून पावलो, समाधानी झालो अगदी. शेवटी कसं आहे ना, मी तुम्हाला जपायचं आणि तुम्ही मला, नाही का? धन्यवाद. ह्या मारुती मंदिराचा ट्रस्ट आहे तो 1952 साली स्थापन झालेला आहे आणि आत्ता त्याचे अध्यक्ष श्री मंदार दत्तात्रय वैद्य आहे, उपाध्यक्ष सुहास विनायक जोशी आहे, सेक्रेटरी बाळकृष्ण यशवंत मोडक स्वतः आहे आणि खजिनदार विश्वास कृष्ण सहस्रबुद्धे हे आहे आणि 3 अजून सदस्य आहेत, एक आशिष वैद्य, एक सुनील वैद्य आणि विकास बाजी वैद्य, असे 3 जण सदस्य म्हणून आहेत आणि आता ते ट्रस्ट हे संपूर्ण देवळाचं काम पाहतात. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं प्रतिष्ठापना सांगता सिद्ध्यर्थम इंद्रादी दशदिक्पाल मुख्य वयं नाम प्रब्रवाम हृदयनास्मिन् यज्ञे धारया मानवोभिः उपब्रह्माशुनवच्छस्यमानन्तशृङ्गो वमेद् गौर एतदा चत्वारिंशात्रयोस्य बाधाद्वे शीर्षे त्रिराबद्धो वृषभोरोरयिति महोदेवो त्यागान्वेषः पुनस्त्वादित्यारुद्रावसवसुतरावुदर ब्रह्माणो शरीरयज्ञैः हृदयेन त्वन्त सप्तां प्रियाणि सप्तहोता सप्तात्मायं स्वाहा। ओम मूर्धान्योर् पृथिव्या देवा स्वाहा। आणि त्याला जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं
प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं ओम आयुष्ये विपदोदरे मग्नवरेण्यः पुनस्ते प्राण आयुष्याय नमः आयुष्याग्ने विदोषाणं ीर्भर्तमायुष्यमारोग्यमान राजोगमानमहीयते अन्यधनं बहुदुर्लाभमायु तुलसीमन्त्रासु आराधेवतासु कुलदेवतासु प्रकटनावतासिद्धयतु जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं आज आपला मारुतीरायाचा निर्लेपन करून मूर्ती स्थापनेचा दिवस आहे. तत्पूर्वी गेली 2-3 वर्ष मी प्रयत्न करत होतो की निर्लेपन काढण्यासाठी कोण माणूस मिळत आहे का, कोण माणूस मिळत आहे का वगैरे. बऱ्याच चौकशा झाल्या, पण त्याचा खर्च आणि हे ते सगळं बघता आपलं कधी काही जमलं नाही. नंतर सुहास जोशीने आपले गावकरी त्यांनी मला फोन करून सांगितलं की असे असे बंडू पाटणकर नावाचे चिखल्याला राहतात, त्यांचं नाव दत्तात्रय पाटणकर आहे, पण टोपण नाव बंडू पाटणकर म्हणून मी त्याला फोन केला. सगळे मारुतीरायाची डायमेन्शन्स दिली आणि मग त्यांनी स्वतः येऊन बघितल्यानंतर मग त्यांनी हे सगळं काम केलं आणि कुठलाही एकही रुपया जाण्या येण्यासकट खाण्यासकट त्यांनी घेतलेला नाही. त्यांनी सगळं काम फुकट केलेलं आहे. त्यांना फक्त त्यांची एक हे होती की काम झाल्यानंतर मला फक्त सर्टिफिकेट द्या तुमच्या ट्रस्टच्या नावाने, म्हणून त्यांना चांगलं उत्तम काम केल्याबद्दल आम्ही त्यांना सर्टिफिकेट प्रदान करतो आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करतो. माननीय श्री दत्तात्रय दामोदर पाटणकर, राहणार चिखले, तालुका पनवेल, जिल्हा रायगड महोदय, आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन आपण आणि आपले सहकारी श्री शंकर यादव व श्री शंकर पाटील यांनी आमच्याकडे कराडे खुर्द येथील श्री हनुमान मंदिरातील श्री मारुतीरायांच्या मूर्तीचे कवच काढण्याचे काम कोणताही मोबदल्याविना केवळ सेवाभावाने करून दिले. दामकरी काम अशी सर्वसाधारण मनोवृत्ती होत चाललेल्या आपल्या समाजात अशा सेवाभावी वृत्तीची माणसे मिळणे कठीणच. मात्र कोणतेही सामाजिक कार्य अशा सेवाभावी वृत्तीच्या माणसांमुळेच पूर्णत्वास जाते, हेही तेवढेच खरे. आपण केलेल्या या कामाबद्दल श्री मारुती देवस्थान व श्री रामेश्वर देवस्थान कराडे न्यासाचे सर्व विश्वस्त व समस्त कराडे ग्रामस्थ आपले आणि आपल्या दोन्ही सहकाऱ्यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद.
प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यम् प्रार्थना देवा सगळा विनवून तुपेचे लाभो अखंड वरदान धान्याने धरती तुझे संपन्न गंगाजळी भावे निर्मल पावन अमंगल सारे विषया जाऊ दे शांती पांत समृद्धी चराचरी भरू दे भक्ती देवेची उपासना करू दे रामराज्य भूवरती वरती अवतरू दे देव जय बजरंगबली श्री हनुमंता धन्य भावे देहू करणी माता देव शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आणि हो, भेटूच लगेचच.